ॲमेन ॲमेन. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊ की साखरपुडा. साखरपुड्याला किती नावं आहेत आपल्यामध्ये? एंगेजमेंट, एंगेज होणं. दुसरं काय? मागणी. बरोबर, तुमच्यामध्ये मागणी, आमच्यामध्ये एंगेज होणं, एंगेज होणं. तुमच्याकडे बोल 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 अरे काय बोल बोल बाबा, बोल काय बोलायचं ते बोल. आज दोघंजण आज जोड्या बसलेल्या आहेत, काय बोलायचं ते बोलू दे. हालेलुया, नाही का? आणि दुसरा शब्द आहे मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये, वाग्दान. वाग्दान, वाग म्हणजे शब्द, दान म्हणजे देणं, शब्द देणं, वचन देणं. की मी तुला आज वचन देते की तू माझी धर्मपत्नी होशील. मी तुला माझी धर्मपत्नी म्हणजे आयुष्याची जोडीदार असं मी तुला करीन. मी तुला आज शब्द देतो. ती शब्द देते, मी तुला माझा वर म्हणून निवडला आहे. मी तुझीच राहीन, तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाही विचार करणार नाही. हे याला म्हणतात वाग्दान, वाग्दत्त. वाग्दानानं एकमेकाला दिलेल्या शब्दानं दत्त म्हणजे दत्तक घेतलेली, शब्दानं दत्तक पण घेतलेली. वाग्दत्त, माझी वधू. शब्दानं प्रॉमिस करून वचन दिलेली. वांग निश्चय. तिसरा शब्द काय आहे? वांग निश्चय. निश्चय करतो आम्ही आज दोघंही, आम्ही विवाहानं पतिपत्नी होवो. आम्ही एकमेकांना सोडणार नाही. आज आपल्याला ह्यांच्याकडून ही वचनं घ्यायची आहेत. प्राण जाय पर वचन न जाय. आज हे एकमेकांना वचनानं बांधले जाणार आहेत. अशा अनेक शब्द आपल्यामध्ये प्रचलित आहेत. खूप चांगले आहेत, खूप व्यवस्थित आहेत. आणि आपण आता थोडंसं माझ्या वाङ्निश्चयाची सोयरिकीची गोष्ट सांगू का तुम्हाला? आवडेल का? म्हातारीची सोयरी कशी झाली होती? हालेलुया. पहा, माझी पत्नी पण इथे आहे, आज तुम्हाला भेटायला आलेली आहे. मी सांगतो, ती पण सांगेल तुम्हाला काहीतरी गोष्टी. आज आपण गोष्ट करूया, चांगल्या गोष्टी असतात नाही का? सोयरीक म्हणजे फार चांगला आनंद असतो. आमची सोयरीक कशी झाली माहिती आहे का? कोणालाच माहीत नाही ना आमची सोयरी कशी झाली, कोणालाच माहीत नाही ना. म्हणून आज म्हटलं आज सांगून टाकू तुम्हाला काय ते. माझा व्यवसाय तो मला माहिती आहे. मी रेघोट्या मारणारा माणूस. कागदावरती रेघोट्या मारणं हा माझा धंदा होता. आर्किटेक्ट इंजिनियर म्हणतात त्याला. आणि हिच्या गावामध्ये म्हणजे माझ्या बायकोच्या गावामध्ये जिकडे ती राहायची त्या गावामध्ये मी एक कन्स्ट्रक्शनचं काम बघत होतो, सुपरविजन करीत होतो. तिथे मी गेलो होतो आणि तिथे माझ्या होणाऱ्या बायकोच्या म्हणजे ही आता बायको आहे, तिचे आजोबा माझे मित्र झाले. मित्र म्हणजे त्यांचं माझ्या वयामध्ये खूप फरक, खूपच. पण मित्र व्हायला काही वय आड येत नाही. आणि ते का मित्र झाले? कारण त्यांना गीतेचं फार ज्ञान होतं. गीता धर्मग्रंथ हिंदू आपला म्हणूया, त्यांना खूप ज्ञान होतं. आणि मी ख्रिश्चन धर्मात जन्मलो. आता काय माझा दोष नाही ना. कुठल्या धर्मामध्ये जन्मणं हा काय आपला दोष असतो का? की आपलं काय पुण्य असतं का? अजिबात नाही आहे. आणि ती हिंदू धर्मात जन्मली होती, हा का तिचा दोष किंवा पुण्य आहे का? अजिबात नाही आहे. देवानं धर्म काही निर्माण केलेच नाहीत. धर्म आम्हाला कोणीतरी चिकटवले. बरोबर आहे. मला कोणीतरी ख्रिश्चन धर्म चिकटवला कारण त्या धर्मात मी जन्मलो होतो. आता मी ख्रिश्चन असून देखील मी हिंदू धर्मशास्त्राचा खूप अभ्यास केला होता. मला आवड होती.
गीतेचा अभ्यास केला, गीतेचं पाठांतर केलं, विवेकानंदांची खूप पारायणं केली, साईबाबांचं मी ऐकलं, वाचलं, त्यांच्या पोथ्या, तुकाराम महाराजांच्या गाथा काही मिळाल्या तेवढ्या वाचल्या, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी वाचली. खूप अशा हिंदू धर्मशास्त्रातूनच मी पुढे गेलो, कारण माझे सगळे मित्र बहुतेक ब्राह्मण होते. हे ज्ञानामुळे त्या गावामध्ये मी हिच्या आजोबांबरोबर गीतेवरून चर्चा करीत असे. आणि ते आजोबा सगळ्या गावाला सांगायचे, हा ख्रिश्चन मुलगा ह्याला एवढं ज्ञान कोठून. कारण माझा तो आवडीचा विषय होता, अध्यात्मशास्त्र, धर्मशास्त्र नव्हे, अध्यात्मशास्त्र, अध्यात्म जाणणं, ईश्वराची ओळख करून घेणं हा माझा आवडीचा विषय होता. ते लोकांना सांगायचे की ह्याला हे ज्ञान कोठून एवढं. अशा वातावरणामध्ये आजची जी माझी बायको आहे, पत्नी, तिचं माझं जरा जमलं, जवळ आलो आम्ही. आध्यात्मिक विचारामुळे आम्ही जवळ आलो, कारण आमच्या दोघांचे विचार जमायचे. आम्ही कधीही फालतू गोष्टी केल्या नाहीत, सिनेमाला गेलो नाही किंवा बाहेर असं काही भटकायला गेलो नाही. आध्यात्मिक विचारानं आम्ही जवळ आलो. मला वाचनाची फार आवड होती, तिलाही वाचनाची आवड होती. आणि त्यावेळेला गोनी दांडेकर, तुम्हाला ऐकून तरी माहिती असतील की नाही मला माहिती नाही, एक चांगले लेखक मराठीतले गोनी दांडेकर, त्यांचं मृण्मयी नावाचं एक पुस्तक मी तिला दिलं होतं वाचायला. तिनं ते वाचलं आणि दुःखानं म्हणाली की माझं जीवन ह्या मृण्मयीसारखंच आहे. दुःखानं म्हणाली, आणि ते दुःख मला जाणवलं की हिच्यामध्ये काहीतरी दुःख आहे. आणि मला दुःख कोणाचं सहन होत नसे, तेव्हाही नाही, आताही नाही. आणि मग मी जवळ गेलो, तिला एक मस्तपैकी काव्य लिहिलं, कविता केली वगैरे वगैरे. ते आता जुन्या गोष्टी आहेत, पण झालं. मग मी तिला एक प्रॉमिस केलं, बघा माझं एंगेजमेंट, माझ्या एंगेजमेंटची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे. मला ती आवडली, तिच्या दुःखामुळे आवडली मला, की दुःखितांचं दुःख दूर करावं. आणि साधी मुलगी, एकदम साधी, सरळ बघणारी. आणि मी जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा मी तिच्याकडे एकच गोष्ट बघितली आहे, एवढा मोठा कपड्याचा ढिगारा काढून ती विहिरीवरती धुताना मला दिसायची. फार कामसू मुलगी आहे, फार काम करते. मग मी एक दिवस तिला एक असं कवितेमध्ये पत्र लिहिलं, म्हटलं तू माझी होशील का. हो, विचारू आपण तिला. कठीण काम ना, ती हिंदू, मी ख्रिश्चन, आणि मी तिला सरळ म्हणतो माझी होशील का. याला दगड खायची तयारी ठेवायला पाहिजे रे बाबा. मी तिला म्हणालो, असं कधीच म्हणालो नाही की मी तुला चंद्र तोडून देईन, मी तुला तांदणे आणून देईन. नो, मी तिला म्हणालो मी अर्धी भाकर खातो, त्यातली चतकोर तुला देईन, बस एवढंच माझ्याकडे. मोठ्या मोठ्या गोष्टी खोट्या खोट्या करायच्या नाहीत. म्हणून कोणाला प्रेमात पडायचं असेल तर मी तुमच्यासमोर आहे, लक्षात ठेवा. काय सांगायचं, मी अर्धी भाकर खातो, त्यातली चतकोर मी तुला देईन. चंद्र तोडून आणणार नाही किंवा सूर्य पण आणणार नाही. हां, सरळ साधं. आणि तिनं होय म्हटलं रे बाबा. ओके, बघा आज ऐकू देत त्यानं. मग आम्ही असंच, आमच्या वसईला एक किल्ला आहे, एकांत ठिकाण आहे. आम्ही गेलो तिथे आणि मी तिला वचन दिलं की माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुला सोडणार नाही, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. वधूवरांनो ऐकताय ना, माझ्या एंगेजमेंटची गोष्ट सांगतो काय होतं. आणि हे वचन दिलं, नुसतंच नाही दिलं
तर तिनं का माझ्यावरती विश्वास ठेवावा? मी तिला फसवणार नाही कशावरून? हल्ली कोणावर विश्वास नसतो. पण आम्ही तिथे दोघंच होतो, पण तिसरा एक होता आमच्यामध्ये जो साक्ष होता आम्हाला, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवित होतो, तो सबका मालिक. तेव्हा मला ख्रिस्त माहीत नव्हता. जरी मी ख्रिश्चन धर्मात जन्मलो होतो तरी ख्रिस्ताशी माझं काही नातं नव्हतं, काही नव्हतं. तिचं मला माहीत नाही. मग मी काय केलं, बोट कापलं माझं आणि माझं रक्त मी तिच्या माथ्याला लावलं. हे साक्षी आहे तुझ्यामध्ये, माझं रक्त, मी तुला कधीच अंतर देणार नाही. आणि तिनंही मला कधी अंतर दिलं नाही आजपर्यंत. आता परीक्षेला सुरुवात झाली. ती आमची सोयरीक, स्वतःच्या रक्तानं साक्ष ठेवून ती आमची सोयरीक पहिली. एंगेजमेंट, तिथे आमचं एंगेजमेंट झालं. आम्ही दोघं होतो आणि तिसरा तो होता. आज इथे दोघं आहेत, तिसरा तो आहे. उतू नको, मातू नको, दिलं वचन मोडू नको. आमेन. तुम्हा सर्व प्रियजनांना माझं हे म्हणणं आहे, स्त्री आणि पुरुष दोनच आहेत, जाती धर्माला मध्ये आणू नका, अजिबात नको. आपण सगळे धर्म सोडले. कुणी इथे धर्म घेऊन आलाय का? कोणी ख्रिश्चन आहे का इथे? कोणी हिंदू आहे का? कोणी मुसलमान आहे का? कोणी आदिवासी आहे का? नाही. कोण आहोत तुम्ही? देवाची मुलं आहोत. आम्हाला जात धर्म नाही. आता सरकारनं कायदा आणला काय की धर्म बदलला किंवा धर्म जबरदस्तीनं बदलायला लावला तर त्याला 7 वर्ष जेल, 7 वर्ष जामीन नाही. अरे खून केला तरी जामीन आहे, पण धर्म बदलला असं तुमच्या विरुद्ध जर कोणी खोटी साक्ष दिली, नुसती खोटी साक्ष द्यायची, याने माझा धर्म बदलला. अरे म्हणजे नेमकं काय केलं? कपडे काढून दुसरे घातले का? ते घालता येतील, पण धर्म कसा घालायचा? तो कसा बदलायचा? मला आजपर्यंत समजलेलं नाही आहे. सरकारला समजले, त्यांनाच विचारायला लागेल आपल्याला, धर्म कसा बदलायचा? तू काय कोणाची पॅन काढली आणि खाकी चड्डी चढवली असं आहे का? नाही का? पांढरी पॅन्ट काढली आणि खाकी चढवली म्हणजे धर्म बदलला असं आहे का? नाही ना. कसा बदलायचा? त्यामुळे आपण काय केलं, हा धर्माला टाकूनच दिला. आम्हाला धर्म नको, आम्हाला ईश्वर हवा आहे. हालेलुया. जो साईबाबांचा, जो विवेकानंदांचा, जो ज्ञानेश्वराचा, तो माझा, बस. परंतु ज्यानं आम्हाला जीवन दिलं ते प्रेम, ते प्रेम देणारा ख्रिस्तापेक्षा मोठा कोणीच नाही आहे. आम्हाला जीवन देणारा, मरणातून उठवणारा ख्रिस्तापेक्षा दुसरा कोणी मोठा नाहीच आहे. वादळांना थांबवणारा ही ताकद ख्रिस्ताशिवाय दुसऱ्या कोणामध्ये नाही आहे. आहे का? मेलेल्याला, 4 दिवसाच्या मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद दुसऱ्या कोणामध्येच नाही आहे. मी सगळं शोधून पाहिलं रे बाबा, गीता शोधून पाहिली, रामायण शोधून पाहिलं, पण असा मला कोणीच मिळाला नाही आहे. जो मरणातून उठलेला असा दुसरा मला कोणीच मिळाला नाही आहे. मग मी त्याला म्हटलं, तूच माझा गुरु, तूच माझा पिता, तूच माझा बंधू, तूच माझा सखा, तूच माझी माता, तूच माझं सर्वस्व, तूच माझा रक्षक. आणि आजपर्यंत त्यानं आम्हाला सोडलं नाही. आमेन. हालेलुया. आता प्रश्न मोठा पडला तो असा, आमचं लग्न म्हणजे हे तर झालं, कायद्यानं आम्ही कोर्ट मॅरेज केलं, पण फार मोठं वादळ आमच्यावरती घोंगावलं, फार मोठं. पण तो आमच्याबरोबर होता, त्याने आम्हाला आजपर्यंत टाकलं नाही. आणि आम्हाला किती मुलं झाली आम्हा दोघांना? मोजता येतील तर मोजा.
एवढी मुलं आम्हाला झाली. हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्हाला कुठल्या धर्मानं जन्म नाही दिला. तुम्हाला जन्म दिला फक्त प्रेमानं. जे आमच्याकडे होतं ते आम्ही तुला दिलं. प्रश्न सुरुवात अशी झाली की माझी आई हिला तशी काय मनोभावे स्वीकारायला तयार होईना. ती म्हणाली माझा मुलगा एवढा शिकलेला, त्याला अमुक तोळे सोनं देत होत्या मुली सांगून आल्या होत्या. कोणी 50 तोळे देणार होतं, कोणी 40 तोळे देणार होतं. ही कुठून आणली? परीक्षेला सुरुवात झाली. ना तिला माहेर राहिलं, तिला राहिला फक्त एकच तुम्ही, बाकी कोणी का. तिच्याचकडून ऐका. तुम्ही जेव्हा अशा प्रकारचं करता तेव्हा किती परीक्षेला सामोरं जावं लागतं. इतकं हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. खरेच इतकी मुलं आहेत आज, आई वडील मुलं सगळं दिले आहे प्रभूनं, त्याला धन्यवाद. येशूच्या नावाला धन्यवाद देते. खरं आमचं 45 वर्ष झाली आमच्या लग्नाला. आता ह्या महिन्यात 45 वर्ष होतील. आणि खरंच 45 वर्ष मागे गेलो तर खूप कठीण होतं. हिंदू आणि ख्रिश्चन लग्न म्हणजे अक्षरशः मला जेव्हा आमच्या घरात कळलं, मला घरातून बाहेर काढण्यात आलं. रजिस्टर मॅरेज करून देखील मी माझ्या आईकडे राहत होती आणि हे यांच्या घरी. कारण मोठी बहीण माझी होती लग्नाची, म्हणजे तिच्या लग्नाला अडकाठी नको म्हणून म्हटलं चला आपण नाही जायचं पळून. आईवडिलांना सांगायचं, आईवडिलांना थ्रू करायचं. पण तसं काही झालं नाही. कळलं त्यांना. अक्षरशः आमचं दोघांचं प्रेम झालं. कारण मी पण देवाच्या शोधात होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणजे लहानपणापासून वाचनाची आवड असल्यामुळे कळायचं की स्त्रियांना मुक्ती नाही. आणि मी तर लहानपणापासून माझ्या आजोबा गीता वाचल्यामुळे परमात्मा ते सतत नाव देवाच्यापेक्षा फक्त परमात्माचं जास्त घ्यायचं आणि म्हणायचे की परमात्मा, हे परमात्म्या, काही पण होऊ दे, हे परमात्म्या आजोबा म्हणायचे. आणि मी शोधायचे की मला तो कसा मिळेल, मला मुक्ती कशी मिळेल, मला हे नको जन्म वगैरे. ते 18 लक्ष योनीमध्ये कोण फिरणार आणि ते पुनर्जन्म ते सगळं वाचायचं. मला दुःख वाटायचं नाही, मला मुक्ती पाहिजे, मला देव पाहिजे. आणि देवाच्या शोधात असताना आमची दोघांची ओळख झाली. अक्षरशः आमचे घरी कर्मठ, अतिशय कर्मठ, म्हणजे चालताना पाय देखील वाजले पाहिजे नाही, मोठ्याने बोलायचं नाही, हसायचं मोठ्याने नाही, किचनमध्ये बोललेलं हॉलमध्ये ऐकायला नाही आलं पाहिजे. आणि कोण पाहुणं आलं तर समोर यायचं नाही. जेव्हा आजोबा किंवा वडीलधारे सांगतील की चहा घेऊन प्या, पाणी घेऊन या, तेव्हाच यायचं. आणि अक्षरशः अशा स्थितीत आमच्या दोघांचं प्रेम झालं. खरंच प्रभूची म्हणजे इच्छा होती, नाहीतर या अशक्य गोष्ट होती इतक्या कर्मठ घरामध्ये. पण आमचं प्रेम ह्या देवाच्या शोधासाठी झालं, बाकी काहीच नाही. ना आम्ही कधी रूप बघितलं, ना पैसा, ना काहीच नाही. फक्त देवाचं, दोघांनी मिळून देवाचा शोध करायचा, त्याला मिळवून घ्यायचं, ह्याच्यासाठी आम्ही लग्न केलं. आणि अक्षरशः लग्न झाल्यानंतर रजिस्टर लग्न झालं. मी माझ्या आईकडे, हे यांच्याकडे. पण जेव्हा माहीत पडलं मला घराच्या बाहेर काढण्यात आलं, अक्षरशः रात्रभर मला वडिलांनी मारलं होतं की तू नाही म्हण, आपण कोर्टात जाऊ. मी म्हटलं नाही, माझा जीव गेला तरी मी नाही म्हणणार नाही. कारण एकदा केलं रजिस्टर, मी त्यांना होय बोलली तर होईच. म्हटलं तुला हिंदू धर्मामध्ये कुठलाच मुलगा पाहिजे तो सांग, आपण त्याच्याबरोबर लग्न करू, पण ह्याला तू सोड. मी म्हटलं नाही, तुम्ही मला मारून टाकलं ठार तरी नाही. आणि अक्षरशः माझ्या वडिलांनी फर्स्ट आणि लास्ट मला मारलं. कधीच नव्हता हात उचलला. आई मारायची, आजोबा मारायचे, पण वडिलांनी कधीच मारलं नव्हतं. फर्स्ट टाईम मारलं मला. आणि अंगामध्ये माझ्या 102 ताप होता त्यावेळेस. आणि मला घराबाहेर काढलं होते त्या कपड्याने. अक्षरशः मी घड्याळ बांधत होते, तेही मला बांधून नाही दिलं घरातल्या लोकांनी. नाही, काहीच घ्यायचं नाही, तू जा. मग म्हटलं ठीक आहे. मग माझ्या कानात इयरिंग्स होत्या ज्या आईने केलेल्या सोन्याच्या, त्या पण काढून ठेवल्या. हे घे बाबा, काढून, मला काहीच नको.
आणि मामाने मला घराबाहेर काढलं. घराबाहेर काढल्यानंतर ह्यांच्या घरी आले. अक्षरशः आम्ही 8 दिवस बाहेर राहिलो, कारण माझ्या आईकडच्या लोकांनी गुंड केले होते मारण्यासाठी यांना. 8-15 दिवस मोटरसायकल फिरत होत्या की यांना ठार मारायचं. आणि मग आम्ही घरी आलो. ह्यांच्या घरी आल्यानंतर थोडे दिवस चांगले गेले, पण कुठे ना कुठेतरी कुरकुर असते. म्हणजे अक्षरशः माझी सासू खूप चांगली होती मनाने, पण बाहेरच्या लोक भरवायचे की ती हिने हुंडा नाही आणला. आपल्या लोकांमध्ये मोठं कपाट भरून साड्या, सगळं कपाट भरून वस्तू असतात. 25 तोळे 50 तोळे सोनं असतं. हिने तर काहीच नाही आणलं, कपडेसुद्धा नाही हिच्याकडे. कशासाठी येस? मग माझी मोठी नणंद, आई, सासू म्हणजे माझी बोलायचे, असे टॉन्टिंग खूप करायचे, टोमणे खूप मारायचे. आणि हे असताना नाही, ते गेल्यानंतर मला छळ साधारण सुरू झाला. मी सहन करायची. आणि अक्षरशः मला माझ्या पतीने प्रेम जे दिलं, आईचं, वडिलांचं, बहीण, भाऊ, सगळं जे प्रेम होतं ते एकट्याने दिलं मला. कधी मला उणीव भासू दिली नाही की मला आई नाही, वडील म्हणजे माझं माहेर नाही म्हणून कधी मी रडले नाही. कारण माझी प्रत्येक अगदी म्हणजे इतकं प्रेमाने माझं केलं की अक्षरशः मी खरंच खूप ऋणी आहे प्रभूची आणि यांचे देखील. इतकं प्रेम माझ्यावर केलं आणि खरं प्रेम होतं त्यांचं म्हणून. नाही तर कदाचित आईच्या सांगण्यावरनं माझा देखील छळ झाला असता, काही होऊ शकलं असतं, पण खरं प्रेम होतं आमचं. आणि प्रभूने आम्हाला सांभाळलं, खूप सांभाळलं. आणि त्याही स्थितीत प्रभूने म्हणजे त्यानंतर 1-1.5 वर्षानंतर मुलगा झाला आम्हाला. मुलगा झाला तो खूप आजारी झाला. ज्यावेळेस आम्ही त्याला चर्चमध्ये नेलं बाप्तिस्म्यासाठी, त्या दिवसापासून तो आजारी झाला. अगदी इतकं एवढंसं दूध प्यायचं आणि इतकी मोठी उलटी करायचा आणि दिवसाला किती उलट्या करायचा तो. खूप अक्षरशः रात्र जागून काढायचो आम्ही त्याला घेऊन. कुठे बरा होईना, सगळे बुवा बापा वैद्य सगळं केलं, मंदिरं उपवास सगळं केलं आणि होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक सगळी औषधं केली, पण कोणीही बरा करू शकलं नाही. माझ्या मिस्टरांचं एक क्लायंट यायचे डायस म्हणून, आणि ते आम्हाला सुवार्थ सांगायचे. ते सुवार्थ सांगायला लागले की मला ना खूप राग यायचा, खूप राग. काय आहे येशू येशू करतो आहे ना, येशूशिवाय काय दिसत नाही. मी म्हटलं ह्यांचा येशू असेल ना, पण माझा जो परमेश्वर आहे, आता मी त्याचं नाव घेत नाही, मग माझा जो परमेश्वर आहे तो सगळ्यात मोठा परमेश्वर आहे. हा येशू असेल ना यांचा खालीच. आणि मी जास्त ऐकायचीच नाही. मी रूममध्ये जायची, दरवाजा बंद करायचे. मी यांना सांगितलं तुम्हीच ऐका, मला नाही येशूचं काय ऐकायचं, मला नको येशू. अक्षरशः ते इतके ना आठवड्याला 3 वेळा यायचे, ते सुवार्थ सांगायचे. ते लोक आमच्यासाठी प्रार्थना करत होते, जसं आज आपण करतो जेव्हा नवीन लोक येतात तेव्हा आपण प्रार्थना करतो की प्रभू, तसं आमच्यासाठी ते लोक प्रार्थना करत होते. आणि हे गोष्ट आम्हाला माहिती नव्हती. आणि आम्ही जेव्हा मुलगा बराच होईना सगळीकडे फिरले, तेव्हा तो म्हणाला की तुम्हाला पटत नाही ना, एकदा तरी येऊन बघा, सगळीकडे झालं का फिरून, सगळे नवस बिवस झाले का, नसेल बरा होत तर फक्त एकदा या बघा, तुम्ही अनुभव घ्या. मी यांना सांगितलं, मिस्टरांना तुम्ही एकदा फक्त जाऊन बघा. म्हटलं आता ना माझा सगळ्यावरचा भरोसा उडला आहे, नको तो बुवा बाबा. अक्षरशः आम्ही असे बुवा केलेले ना गुरु की कुठून शांती मिळेल आम्हाला, कुठून बरं होईल. त्या गुरुचे पाय धुवून पाणी देखील पिले, म्हणायचे चरणामृत. काही नाही केलं त्यासाठी. अक्षरशः हसायचे आमच्या घरात आम्हाला. परंतु आम्ही ना आमच्या शांतीसाठी आणि बाळाच्या आरोग्यासाठी आम्ही हेही गोष्ट केली. आणि ते करत असताना ह्यांना सांगितलं की तुम्ही एकदा जाऊन बघा प्रार्थनेला. हे गेले प्रार्थनेला. काही नाही, थोडेसेच लोक होते, अगदी मस्त भजन गात होते प्रभूचं. आणि त्यांना खूप आवडलं की खरंच प्रभू आहे ह्या ठिकाणी. आणि मग म्हणते चल आपण जाऊया, दुसऱ्या संडेला आपण जाऊ प्रार्थनेला, मुलाला घेऊन जाऊ. दुसऱ्या रविवारी आम्ही मुलाला घेऊन गेलो. जशी प्रार्थना सुरुवात झाली, पवित्र आत्मा त्या पाळकांवर आला आणि तो म्हणाला की हे लेकरू माझं आहे, तू मला अर्पण कर ह्या वेळेला, मी आत्ता ह्याला आरोग्य देतो.
तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट मी सांगायची विसरले की ह्यांना एक दृष्टांत झाला होता. लग्नाच्या अगोदर त्यांनी मला सांगितलं होतं की आपल्याला पहिला मुलगा होईल, त्याचं वर्णन केलं होतं. तो कसा दिसेल, तो त्याचा स्वभाव कसा असेल हे वर्णन करून मला सांगितलं होतं. दरम्यान मी विसरून पण गेली की मुलगा होईल हे सगळं दृष्टांत दिलेला परमेश्वराने, मी विसरून गेले. पण जेव्हा त्या पालकाने सांगितलं की हे लेकरू माझं आहे, हा मला अर्पण कर, मी तुला त्याला आत्ता आरोग्य देतो, तेव्हा खरंच असं मिस्टर अक्षरशः त्यांच्या हातात बाळ दिलं आणि ओपडू पडले, प्रभू हे बाळ तुझं आहे, हे घे तू. आणि त्याने ना वर उचलून असं जसं आता ते बाळाला समर्पण केलं आणि प्रभूला सांगितलं ना हे बाळ तुझं आहे, तू सांभाळ. आणि खरंच तसं समर्पण त्या बाळाचं झालं आणि त्या दिवसापासून ते लेकरू बरं झालं. अक्षरशः तुम्हाला सांगते एवढा मोठा औषधाचा बॉक्स होता, 5 वर्षापर्यंत मी तो ठेवला होता हे करून, म्हणजे साक्षीसाठी की बघा परमेश्वर काय करू शकतो, परमेश्वर कसा जिवंत आहे. आणि त्याचा अनुभव आम्ही घेतला. आणि जेव्हा मी तो अनुभव घेतला परत प्रभूच्यापासून माघारी फिरले नाही, कधीच नाही. म्हणजे नांगराला हात घातल्यावर पाठीमागे बघू नये तसं परमेश्वराच्या वचनाप्रमाणे मी कधी माघारी फिरले नाही. कारण सगळे मला सांगायला यायचे, आमचे नातेवाईक आज सत्यनारायणाची पूजा आहे, गणपतीला आहे, गौरीला आहे, कधी गेली नाही. माझ्या प्रभूने मला दर्शन दिलं, मला दर्शन म्हणजे माझ्याशी बोलला, तो दृष्टांत दिला. आणि त्यानंतर तर मी एकदमच बदलून गेले, कट्टर. म्हणजे हे कधी कधी सांगायचे की नाही असं नाही, पण मी वचनाशी तडजोड कधी प्रभूशी तडजोड नाही केली. नाही, माझ्या प्रभूला मी दिले, बस आता माघारी नाही वळायचं. आणि ज्यावेळेस मैत्रिणी वगैरे यायच्या, अगं काय हे चल गणपतीला तू किती मजा करायचीस, रात्रभर आपण जागरण करायचं, किती खूप गाणी नाच करायचे, आता तू काहीच येत नाही. म्हटलं नाही, मला परमेश्वर मिळाला आहे आणि तो जो मी शोधत होती तो मला मिळाला, मुक्तिदाता मला मिळाला. आणि परमेश्वराने माझी भेट घेतली आणि मग सुवार्ता सांगायला मला चान्स मिळायचा. मी कुंकू लावायची नाही ना, त्यावेळेला मला विचारायचे, अक्षरशः माझ्या जोडीला हे असायची, पण मुद्दाम विचारायच्या मैत्रिणी, काय गं तुझा नवरा मेला काय? तेव्हा मी सांगायचे नाही, माझ्या कुंकू आहे, माझ्या प्रभू येशूचं रक्त आहे माझ्या कपाळाला, त्याने मला खंडून घेतलं आहे, त्याने मला विकत घेतलं आहे, त्याच्या रक्ताची किंमत मला नाही चुकवता येणार, कोणालाच नाही. त्याच्या बहुमूल्य रक्ताने मला खंडून घेतले, मी कसं कुंकू लावू? मला त्याचं कुंकू आहे, मी त्याची वाग्दत्त आहे, प्रभू येशूची वाग्दत्त आहे. आणि खरंच प्रभूने मला खूप सांभाळलं. आणि तुम्हाला एक अजून साक्ष, म्हणजे बहुतेकांना माहिती आहे, नवीन लोकांना माहिती नाही, एक साक्ष सांगते. त्याला आम्ही केरळला गेलो होतो कॅम्पसाठी, कन्व्हेन्शनसाठी, 15 दिवसाचं कन्व्हेन्शन होतं. आणि मला साक्षीसाठी फक्त 2 मिनिट दिली होती, फक्त 2 मिनिट. माझी साक्ष खूप मोठी आहे. आणि 2 मिनटात मी म्हटलं, प्रभू मी कशी 2 मिनटात साक्ष देऊ? प्रभू तू मला सहाय्य कर, तू बोल, मला नाही माहिती, तू बोल. आणि मी उभी राहिले. मी म्हटलं, मी हिंदू, माझे पती ख्रिश्चन, आणि आमच्या घरातून विरोध झाला आणि आईवडिलांनी मला घराच्या बाहेर काढलं आणि म्हणाले की आजपासून तू मेलीस, तू आमच्या पायरीवर परत कधी यायचं नाहीस. ठीक आहे. मग म्हटलं, पण मी प्रभूचे आभार मानते की एवढे सगळे मला प्रभूने, आई वडील बहीण, आत्मा उतरवून आला सगळ्या मंडळीवर. आणि ते पाळक आत्म्याने भरले आणि ते म्हणाले की मला माहिती आहे, प्रभू येशू म्हणाला की मला माहिती आहे मुली, तू सर्वांपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करतेस, म्हणून मी तुला न्यायीपणाचा मुकुट देईल आणि तुला तुझ्या घराण्यात उंच करील. 1985 साली ही वाणी दिलेली आणि 2007 साली ती पूर्ण झाली. घराण्यात उंच करील ना, न्यायीपणाचा मुकुट आपल्याला तिकडे मिळणार आहे. आपण त्याची वाट पाहतो आहे की प्रभू आपल्याला देणार आहे तो मुकुट, परंतु तुझ्या घराण्यात मी उंच करील. आणि प्रभूने इतकं मला दिलं की प्रभूचे म्हणजे गुणगान गाऊ तेवढे कमीच. आणि ती वाणी प्रभूने पूर्ण केली, लेकरालाही बरं केलं, सगळं प्रभूने उत्तम केलं. आणि खरेच मी प्रभूचे आभार मानते आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. आमेन. सेवा करू, नसेल करायची तर कोणाची करणार ते पण आताच ठरवा. हालेलुया. काय म्हणावं, काय म्हणू आपण? मी व माझं घराणं आम्ही यहोवाची सेवा करू.
आणि जर करणार नसाल तर कोणाची करायची ते पण आत्ताच ठरवा. हालेलुया. वधूवरांना मी सांगतो, आमच्या एंगेजमेंटची गोष्ट ऐकली. आमचं एंगेज तेव्हा झालं, आजपर्यंत एंगेज आहे. आमेन. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. आपल्यामध्ये हुंडा देतात का, घेतात का? नाही. बरोबर आहे. कारण बाप आपली एवढी मौल्यवान वस्तू सांभाळलेली दान करतो. हुंडा तिची किंमत करू शकतो. सोनं नाणं तिची किंमत करू शकतो. UPमध्ये बघा किंवा आपल्या देशामध्ये इतर ठिकाणी बघा, लग्न जमतं किती हुंडा देणार म्हणून पहिली अट. बरोबर आहे. पहिली अट किती हुंडा देणार. मग मुलाच्या मागण्या, मला गाडी पाहिजे, फ्लॅट पाहिजे, मोटरसायकल पाहिजे, याच्या त्याच्या किंमतीप्रमाणे. UPमध्ये मुलीचं लग्न करायचं म्हणजे बाप मेला. कारण मुलगा शिकलेला जर असेल, सरकारी नोकरी असेल, तर 50 लाख कुठे गेलेच नाहीत हुंडा. आता त्याला 3-4 मुली असतील, तो काय करेल? काय करेल तो? आणि शेवटी हुंडा देऊन देखील ती मुली घरी आली का तिचा छळ सुरू. हेच नाही आणलं बापाकडून, हे घेऊन ये, बापाकडून ते घेऊन ये, गाडी घेऊन ये, हे घेऊन ये, ते घेऊन ये. ती मुलगी म्हणते माझ्या बापाकडे, माझा बाप थकला, माझ्या आणखीन 3 बहिणीचे लग्न व्हायचेत, मी कसं आणू? पण ही सासू आणि सासरे आणि नातलग एवढे निष्ठूर. पेपरमध्ये वाचतो आपण एक गोष्टी. शेवटी ती आणत नाही म्हणून तिला बाथरूममध्ये जाळून मारतात, किंवा ती मुलगी आत्महत्या करते, का दुसरं लग्न करायला मोकळा, परत हुंडा. हे असं चालू आहे. लोक कंटाळले. का UPमधले लोक आणि भारतातले लोक हा धर्म सोडून, मी नाव नाही घेत, धर्म सोडून, अधर्म सोडून प्रभूकडे का वळत आहेत? कारण इथे हुंडा नाही, देण्या घेण्याची पद्धत नाही. जो बापाला वाटला माझ्या मुलीला मी अमुक देईन, तो देवो, नाही वाटलं न देव. हालेलुया, हालेलुया. पहा, म्हणून लोक आपल्याकडे येत आहेत ह्या गोष्टीमुळे. आणि सरकारला ते बंद करायचं आहे. लोक इथे येऊच नाहीत, तिकडे मेले चालतील, पण सत्याकडे ते येऊ नयेत. त्यांना धर्म वाढवायचा आहे. आम्हाला धर्मच काढून टाकायचा आहे. आम्हाला हुंडा काढून टाकायचा आहे. आमच्या मुली प्रेमानं, आनंदानं, सन्मानानं जगल्या पाहिजेत, ओझ्या खालं नाही. म्हणून आज माझ्या पत्नीची साक्ष तुम्ही ऐकली. सन्मानानं जगते, कोणी नाही तिला, पण तिचा तिनं ज्याला निवडला असा निवडला की तो आयुष्यभर आपली साथ देईल. मी देखील अशी निवडा की जी आयुष्यभर तुम्हाला साथ देईल. आमची जोडी पहा आणि आम्हाला दिलेली देवाने एवढी मुलं. हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्ही मम्मी, आई आणि पप्पा म्हणता, आणि ते खरं आहे. तुम्ही आमची लेकरं आहात. जे आम्ही शिकलो तेच आम्ही तुम्हाला शिकवतो. धर्म सोडा, प्रेम घ्या. हालेलुया. काय सोडा? धर्म सोडा. काय घ्या? प्रेम घ्या. नाही तर ती सून घरामध्ये आली की सासू तिला टोमणे मारून मारून टोचून मारते. आपल्यात होईल असं? आपल्या सासवा असं बोलतील, टोमणे मारतील? नाही. कारण त्यानं सत्य समजलं आहे. काय म्हटलं प्रभूनं आपल्या? सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. का सगळे लोक आज प्रभूकडे वळत आहेत? कारण त्यांना माहिती आहे इथेच आम्हाला शांती आहे, इथेच आम्हाला आशीर्वाद आहे, इथेच आम्हाला कुटुंब आहे, इथेच आम्हाला सर्व काही आहे. म्हणून आपण जाऊया उत्पत्तीमध्ये. प्रारंभाचं पुस्तक 4था अध्याय. अब्राहमाला ज्याला बाप म्हणतात नाही का, राष्ट्रांचा पिता, जगातला पिता कोण आहे? अब्राहम. त्याचा मुलगा इसहाक.
एकुलता एक मुलगा 100 वर्षी त्याला झालेला मुलगा इसाहाक. वाचा बघू प्रारंभ 24वा अध्याय. 24वा अध्याय. प्रारंभ 24 अध्याय 4 पासून. पान नंबर 29. मिळालं? 24:4. तर तू माझ्या देशाला व माझ्या नातलकांकडे जाऊन माझा मुलगा इशाक याच्यासाठी नवरी पाहून आण. हां, काय पाहून आण? कुठून पाहून आण नवरी? हालेलुया. अब्राहमाचा एकुलता एक मुलगा इसाहाक, त्याची इच्छा काय आहे? माझ्या मुलासाठी नवरी पाहिजे. बघा हो, नीट लक्षात. मी तुम्हाला गोष्ट सांगतो, सगळ्यांकडे पवित्र शास्त्र नाही, त्यांना वाचता येत नाही, पण नीट ऐकून घ्या. मग सेवक त्याला म्हणाला, कदाचित मुलगी माझ्याबरोबर ह्या देशाला यायला मान्य होणार नाही. तर ज्या देशातून तू आलास त्यात तुला तुझ्या मुलाला घेऊन मी परत जावे काय? तेव्हा अब्राहमाने त्याला म्हटले, तू माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नये म्हणून सावधेश. सावधेश काय म्हणाला तो? मी जातो खरा, पण ती मुलगी जर माझ्याबरोबर नाही आली तर मी काय करू? अब्राहम काय म्हणतो त्याला? तू माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नये. तू माझ्या मुलाला परत जगात नेऊ नको म्हणून सावधेश. सावधेश. आकाशाचा देव ज्याने माझ्या बापाच्या घरातून व माझ्या जन्मदेशातून मला आणले आणि जो माझ्याशी बोलला व माझ्याशी शपथ वाहून म्हणाला की मी हा देश तुझ्या संतानाला देईन, तो यहोवा आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठविल आणि तू तेथून माझ्या मुलासाठी नवरी आण. कुठून आण नवरी? जगातून का? माझ्या लोकांतून तो नवरी आण माझ्या मुलासाठी. कोण माझे लोक? जगातून नवरी घ्यायची आपल्याला नाही. इसाहाकानं अब्राहमानं सक्त ताकीद दिली आपल्या नोकराला, माझ्या मुलीसाठी जगातून तू नवरी घ्यायची नाही, माझ्या लोकांतून तू माझ्या मुलासाठी नवरी आण. कोण माझे लोक? प्रभू म्हणाला, कोण माझे लोक? जे देवाच्या मंडळीतले, बाप्तिस्मा घेतलेले, धुतलेले, पवित्र झालेले, त्यांतून तू माझ्या मुलासाठी नवरी घे. जगातल्या लोकातून तू नवरी आणणार नाहीस. मग पुढे, आणि ती मुलगी तुझ्याबरोबर येण्यास मान्य झाली नाही तर या माझ्या सप्तेपासून तू मोकळा होशील. जर ती नाही आली तर ह्या सप्तेतून तू मोकळा होशील. मात्र तू माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नको. माझ्या मुलाला ज्यातून तू निघालास त्या जगात परत नेऊ नको. तेव्हा सेवकाने आपला धनी अब्राहम याच्या मांडीखाली आपला हात ठेवला आणि त्या गोष्टींविषयी त्याच्याशी शपथ वाहिली. हालेलुया. शपथ वाहिली. होय, तू म्हणालास बापा ते मी करेन. आणि मग तो नोकर निघाला आहे मुलगी शोधायला. माहीत नाही कुठे जायचं, पण देव त्याच्याबरोबर होता. माहीत नाही बरं का, बघा नीट लक्षात घ्या. मुलगी कोठून आणू माहीत नाही. आज या बापाला पण, भगत दादाला पण माहीत नव्हतं माझ्या मुलीसाठी मी वर कोठून आणू. एक नाही, 3 आहेत. कोठून आणू वर? पण प्रभू म्हणतो मी तुझ्या पुढे चालेन. हालेलुया. तू काळजी करणार नाहीस. आणि इथे हेच घडलं. बघा पुढे, अलिएजारानं केलेली प्रार्थना आणि त्याची व रिबकेची भेट. पुढे काय झालेलं पहा. आपल्याला पाहायला मिळतं वचनातून. आपण आज शिकू साखरपुड्याच्या निमित्तानं. मग सेवक आपल्या धनाच्या उंटापैकी 10 उंट घेऊन निघाला. सेवक किती उंट घेतले? 10 उंट घेतले, नाही का? 10 आकडा फार महत्त्वाचा आहे. नंतर त्याच्याविषयी तुम्हाला सांगेन. आता आपल्याला वेळ नाही तेवढं तपशीलच जायला. 10 उंट घेऊन निघाला, कारण त्याच्या धन्याचा सर्व माल त्याच्या हाती होता. मग आणि तो उठून अराम नहराईम यातील नाहोराच्या नगरास गेला. कुठे गेला? नाहोराच्या नगरास गेला. कुठे जायचं त्याला माहीत नव्हतं. वाट फुटेल तिथे तो गेला. पण त्याला नेणारा कोण होता? देव त्याच्याबरोबर होता. कारण योजना देवाची होती. आणि संध्याकाळच्या वेळी बाया पाणी काढायला निघत असत. त्यावेळी त्याने नगराच्या बाहेर पाण्याच्या विहिरीजवळ आपले उंट बसवले. संध्याकाळच्या वेळेला बायका काय करतात? कुठे जातात?
नक्की ना? आपल्याकडे जुन्या काळी काय होते, नळ होते का? नाही. विहिरीच होत्या. बोरिंग होती का? नाही. विहिरी होत्या. कुठेतरी गावामध्ये विहीर असायची आणि संध्याकाळच्या वेळेला सगळ्या बायका बादल्या किंवा हंडे घेऊन त्या विहिरीवरती जात असत. पुढे काय झालं? आणि तो म्हणाला, हे यहोवा माझा धनी अब्राहम याच्या देवा, मी तुला विनंती करतो, तू आज माझ्याकरिता हे घडवून आण. काय केलं त्यानं? कोणाची प्रार्थना केली? माझ्या बापा, तू हे घडवून आण. आपल्याकडे जर असा जर प्रश्न आला की प्रभूला म्हणावं आपण, प्रभू तू माझ्यासाठी हे घडवून आण, तू माझ्यासाठी हे घडवून आण. कठीण गोष्ट असेल, तुम्हाला मार्ग दिसत नसेल तर काय करावं? तू माझ्यासाठी घडवून आण. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. पुढे पहा. आणि माझा धनी अब्राहम याच्यावर कृपा कर. पहा, मी पाण्याच्या झऱ्याजवळ उभा आहे आणि गावातल्या लोकांच्या मुली पाणी काढायला बाहेर येत आहेत. तर असं होऊ दे की ज्या मुलीला मी म्हणेन की मी तुला विनंती करतो, मी पाणी प्यावे, म्हणून तो आपली घागर उतर, आणि जी म्हणेल पी आणि तुझ्या उंटांनाही मी प्यायला देईन, तीच तू आपला सेवक इशाक याच्यासाठी नेमलेली असो. थांबा. काय प्रार्थना केली? ह्या मुली ज्या इथे येतात त्यातली एक मुलगी जर तू नेमलेली असशील तर मी विनंती करेन, मुली मला प्यायला पाणी दे. आणि जर ती म्हणेल घे पी माझ्या धन्या, मी तुला पण देते आणि तुझ्या उंटांना पण देते, तीच मुलगी तुझ्या धन्याच्या मुलासाठी असू दे. प्रार्थना बघा, असंच होऊ दे की जी म्हणेल धन्या पी, तुलाच काय, मी तुझ्या उंटांना पण पाणी पाजेन, पाणी पिते. म्हणजे ती मुलगी कशी असेल? कंटाळवाणी असेल, कामामध्ये तत्पर असेल, आज्ञा पाळणारी असेल, नम्र असेल. पहा बरं, हे गुण तो मागतो प्रभूकडे. असं होऊ दे, अशीच मुलगी असू दे, नम्र, लीन, कामसू आणि सर्व ओझं आपल्या खांद्यावर घेणारी. आमेन. पहा बरं, लिपस्टिक लावलेली असं म्हणाला का तो? एक चांगली फर्स्ट क्लास उंच लिपस्टिक लावलेली, अगदी हाय हिलच्या चप्पल घातलेली, नाही का? पोटिमा ब्लाऊज माहिती आहे का तुम्हाला? पोटिमा ब्लाऊज, पोटावर टिचकी मारा ब्लाऊज, पोट उघडं असतं, अशी मुलगी दे असं म्हणाला का तो? नाही. फॅशनेबल दे असं म्हणाला का तो? नाही. अशी मुलगी दे जी नम्र असेल, जी माझीच नाही तर माझ्या उंटाची काळजी घेईल. आता इथे एक लक्षात ठेवा, उंट किती पाणी पितात माहिती आहे का तुम्हाला? उंट किती पाणी पितं माहिती आहे का तुम्हाला? नाही. एका वेळेला 70 लिटर. किती लिटर? 70पेक्षा जास्त. मी 70 कमी म्हणतो तुम्हाला, कारण बालमंटामध्ये पाणी नसतं. एकदा पाणी दिसलं का उंट पी 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 करतो 8-15 दिवस, मग त्याला पाण्याची तहान लागत नाही. बरोबर आहे. आता 10 उंट आहेत. 10 उंटाला केवढं पाणी लागेल? आय हो. आणि त्या विहिरीमध्ये खाली उतरून एक हंडा किती लिटरचा असतो? किती? 15 लिटर. जास्तीत जास्त मोठ्यात मोठा हंडा 15 लिटरचा असतो. त्याच्यापेक्षा मोठा हंडा स्त्री उतरू नाही शकणार. बरोबर की नाही? किती हंडे झाले? कल्पना करा कशी असेल ती मुलगी. मेहनती, कष्ट करणारी, कष्टाला न घाबरणारी. हॅलो. पहा बरं, का 10 वाजेपर्यंत झोपून राहणारी? नाही. 10 वाजले तरी केस सगळे असेच आहे, तोंडातून लाळ गळलेली आहे. हॅलो. हां, ज्यांना कान आहेत तो ऐको. बघा पुढं इथे. आणि 15वं वचन. आणि असे झाले की हां, त्याचं बोलणं संपलं नाही,
तोच पहा अब्राहमाचा भाऊ नाहोर याची बायको मिल्का हिचा मुलगा बथुएल याच्यापासून जन्मलेली रिबका ही बाहेर आली आणि तिच्या खांद्यावर घागर होती. तिच्या खांद्यावर घागर होती. तो प्रार्थना संपत नाही, तोच ती मुलगी नात्यातलीच, अब्राहमाच्या भावाच्या नात्यातलीच मुलगी बाहेर आली. ती जगातली नव्हती, तर त्या प्रभूच्या घराण्यातली होती. आमेन. हे प्रभूचं घराणं. आमच्या मुली जगातल्या बाहेर जाणार नाहीत, कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे काय होतं ते. मुलगी तर दिसण्यात फार सुंदर होती. आमेन. कुमारी होती आणि तिला पुरुषानं जाणलं नव्हतं. ती विहिरीत उतरून घराजवळ गेली आणि आपली घागर भरून वर आली. तेव्हा तो सेवक तिची भेट घ्यायला धावत जाऊन म्हणाला, मी तुला विनंती करतो, तू आपल्या घागरीतले थोडे पाणी मला प्यायला दे. धावत गेला तिच्याकडे. ओळखलं त्यानं आत्म्यानं. कदाचित माहीत नाही, ही मुलगी तर सुंदर आहे, कामसू आहे, खांद्यावर घागर आहे, ठुमकत चालत नाही, लचकत नाही, मुरडत नाही, काम करते. आमेन. हालेलुया. नाही का. लचकणाऱ्या मुरडणाऱ्या कुठे असतात? नाक्यावर. ही कुठे होती? विहिरीवर पाणी काढत होती. हो की नाही? आपल्या मुलींना काय काढलं पाहिजे? पाणी. आणि ती म्हणाली, पाणी. कसलं पाणी? आत्म्याचं. आत्म्याला पाण्याची उपमा दिलेली आहे, नाही का? हो. आणि ती म्हणाली, पी माझ्या धन्या. पी माझ्या धन्या. सेम शब्द, माझ्या धन्या. त्या नोकराला काय म्हणते? माझ्या धन्या. मळलेला आहे, माखलेला आहे, लांबच्या प्रवासातून आलेला आहे. बरोबर आहे. काय म्हणते? पी माझ्या धन्या. माझ्या धन्या. नोकराला म्हणते माझ्या धन्या. म्हणजे किती नम्र आहे बघा. आमेन. जशी प्रार्थना केली त्याचं उत्तर प्रभूनं त्याला ताबडतोब दिलं, कारण त्यानं देवाकडे मागितलं होतं, आमेन. माणसाकडे नाही. बरोबर आहे. आणि तिने लवकर आपली घागर आपल्या हातावर उतरून घेऊन त्याला पाणी प्यायला दिले. पाणी प्यायला घागर उतरली डोक्यावरून आणि त्याला पाणी प्यायला दिलं. आणि त्याला पाणी प्यायला दिल्यावर तिने म्हटले, तुझ्या उंटांनाही प्यायला पुरेल इतके पाणी मी काढेन. हो, तुझ्या उंटांनाही पुरेल एवढं पाणी मी काढेन. तू बस इथे, मी काढते. बापरे. आता विहीर किती खोल असते? आपल्यासारखी विहिरी नाही, त्या तिकडच्या विहिरी फार खोल. आता एवढ्या 10 उंटानं पुरेल एवढं पाणी ना काढायचं आहे. हटली नाही, घाबरली नाही. आणि मग तिने लवकर आपली घागर कुंडीत रिचवली आणि ती फिरून पाणी काढायला विहिरीकडे धावली. असे तिने त्याच्या सर्व उंटांसाठी पाणी काढले. सर्व उंटांसाठी पाणी काढलं. तेव्हा तो मनुष्य तिच्याकडे पाहतच राहिला आणि यहोवाने आपला प्रवास सफल केला आहे किंवा नाही हे समजावं म्हणून तो स्तब्ध राहिला. यश. त्यानं जे मागितलं ते प्रभूनं त्याला तात्काळ दिलं, कारण योजना कोणाची होती? देवाची होती. ही योजना कोणाची आहे? देवाची आहे. आमेन. हालेलुया. पहा, ही सर्व योजना आपल्या जीवनामध्ये देवानं घडवली, पण त्याच्यासाठी आम्हाला काय करायला हवं आहे? मागणी करायची आहे. प्रभू, माझ्या जीवनाचा योग्य जोडीदार तुम्हाला दे. बापानं म्हणायचं आहे, माझ्या बापा, माझ्या मुलीसाठी तिच्या जीवनाचा योग्य जोडीदार तिला दे. मुलाच्या बापानं म्हणायचं आहे, माझ्या बापा, माझ्या मुलासाठी योग्य जोडीदार तू तिला दे, की जेणेकरून ती आपलं घराणं उभं करील आणि आपल्या घराण्याला बट्टा लावू देणार नाही. देवाचे मार्ग ती शिकलेली असेल, मुलाबाळांना देवाचे मार्ग ती शिकवेल आणि मला पाणी पाजेल. शेवटच्या काळी तिच्या हातचं पाणी मी पेन. प्रभू, अशी मुलगी तू या घरामध्ये पाठव. आमेन म्हणाल का? आमेन म्हणाल का? वेळ येणार आहे ना, मग अशा मुलीची प्रार्थना करा की प्रभू, अशी सून तू मला दे की तिच्या हातचं पाणी मला प्यायला मिळेल. हालेलुया. हालेलुया. मुलीनं तयार आहात का सासऱ्याला प्रेमाचं पाणी द्यायला?
सासूला प्रेमाचं पाणी द्यायला रेडी. ॲमेन. आपला वारसा इथे आहे. हा आपला वारसा आहे आणि तुम्हाला हे करायचं आहे. पहा मग 28 आपण वाचू. 22 वचन. आणि असे झाले की उंट पाणी प्याल्यावर त्या मनुष्याने 1/2 सेकेल वजनाची सोन्याची नथ हां व तिच्या हातासाठी 10 सेकेल वजनाच्या सोन्याच्या बांगड्या काढल्या. हां काय केलं हे पाहिल्याबरोबर त्यानं काय केलं, त्याला खूण पटली. हीच मुलगी आहे देवानं ही दिलेली आहे म्हणून त्यानं काय केलं, 1/2 शेकेल वजनाची सोन्याची नथ. नथ म्हणजे नथ ही काही आपल्याचकडे आहे असं नाही आहे, हो की नाही. आपल्या महाराष्ट्रीयन बायका, बाकी देशामध्ये मी नाही पाहिलं, कुठे गुजरातमध्ये नाही पाहिलं, काय नाही, पण महाराष्ट्रामध्ये नथ घालतात नाही का. हां मारवाड्यांमध्ये पण आहे असं ताई म्हणते. नाकात वाकडा सोन्याचा आकडा असं काहीतरी गाणं आहे. आठवलं वाटतं सगळ्यांना, ऐकलं आहे रेडिओवर. आणि नथ आणि तिच्या हातांसाठी 10 शेकेल वजनाच्या सोन्याच्या बांगड्या काढल्या. तिला भेट आणली त्यानं आणि त्याने म्हटलं, तू कोणाची मुलगी आहेस. मी तुला विनंती करतो, मला सांग, तुझ्या बापाच्या घरी आम्हाला उतरायला जागा आहे का. 24 वचन. ती त्यानं म्हणाली, मी बथुवेलाची म्हणजे नाहोरापासून मिल्केला जो मुलगा झाला त्याची मुलगी आहे. 25 वचन. आणखी ती त्यांना म्हणाली, आम्हापाशी पेंढा व वैरण पुष्कळ आहे आणि उतरायला जागाही आहे. तेव्हा त्या मनुष्यानं आपले डोके लावून यहोवाला नमन केलं. धन्यवाद प्रभू, तू मला योग्य जागी आणला आहेस. आमेन. हालेलुया. यहोवा धन्यवादित असो. आणि त्यानं म्हटलं 27, माझा धनी अब्राहम याचा देव यहोवा धन्यवादित असो. माझ्या धन्यावरची आपली प्रेमदया आणि आपली सत्यता त्यानं सोडली नाही. यहोवानं मला वाटेत चालवून माझ्या धन्याच्या भावाच्या घराला आणलं आहे. तेव्हा मुलीने धावत जाऊन आपल्या आईच्या घरच्या त्या गोष्टी सांगितल्या. हालेलुया, हालेलुया. म्हणून आज मी तुम्हाला निक्षून सांगतो, ज्या मुलींची लग्न अजून झालेली नाही, चिंता करू नका, आमचा देव यहोवा जिवंत आहे. आमेन. हालेलुया. तर तुमच्या प्रार्थना असू द्या, बापा तुझ्याशिवाय मला कोणी नाही. माझ्या मुलीचं माझ्या मुलाचं तू भलं करणार आहेस, कारण आम्ही तुझ्यावर भाव ठेवला आहे. आमेन. ही झालं एंगेजमेंटची गोष्ट पाहायला मिळते. इथे आपण एंगेजमेंट पाहिलं, लग्न नाही पाहिलं. लग्न पाहिलं का नाही, एंगेजमेंट पाहिलं. आता एंगेजमेंट झाल्यानंतरची जो काही काळ असतो, तो काळ कशासाठी असतो सांगाल का. नाही सांगताय. अरे लग्नानंतर जी ओढ आणि हुरहुर असते ना, ती संपते. गीता तुझं काय म्हणणं आहे, लग्नानंतरची जी ओढ असते नवऱ्याची, ती वाढते का कमी होते. प्रकाशचं भाग्यवान आहे रे बाबा. तुझी बायको म्हणाली ओढ वाढते. विनोद तू काय म्हणतो, कमी होते. तुम्ही काय म्हणता, वाढते का कमी होते. बरं मोठ्यानं बोला ना. कमी होते. म्हणून प्रभूनं वधू म्हटलं आहे. एंगेजमेंट जेव्हा होतं ना, तेव्हा कधी एकदा भेटेल अशी ओढ वाटते, ओढ वाटते. मग आताच्या तेव्हाच्या काळी फक्त पत्र लिहायची, लांब असेल तर पत्र लिहित असो. आताच्या काळी कानाला लावला, काय ग जेवलीस काय, हो मग झोप येते का नाही. नाही नाही. हॅलो
सगळे असतात. सगळ्यांना खुणा माहीत आहेत. कधी करीशील एंगेजमेंट तर झाली, हुरहुर वाढलेली आहे, ओढ वाढलेली आहे, एकमेकांचा स्वभाव समजतो आहे आणि तयारी आपण करत असतो. वधू आणि वर काय करीत असतात, लग्नाची हे कपडे घे, ते कपडे घे, लग्नासाठी हे गोळा कर, ते गोळा कर, ही सगळी तयारी हे वधू आणि वर करीत असतात. हो ना. आता दुसऱ्या लग्नाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हे झालं देहाचं लग्न, शरीराचं लग्न. पण प्रभू आपल्याला देहातून आत्मेकडे नेतो आहे. बरोबर आहे. 1 करंथियन्स 1 करंथी 15वा अध्याय आणि 45व्या वचनातून 45वं वचन आणि पुढे आपण जाऊ. वाचा बघू. करिंथकरास पहिलं पत्र. पप्पा 15वा अध्याय 15वा अध्याय 45 15:45 पान नंबर 1392. करिंथकरास पहिलं पत्र 15वा अध्याय 45 वचन 1392 पान नंबर. आणि त्याप्रमाणे लिहिले आहे की पहिला माणूस आदाम हा हां जिवंत जीव झाला. पहिला माणूस आदाम हा काय झाला, जिवंत जीव म्हणजे देह. बरोबर आहे. आणि शेवटला आदाम हा जीवन देणारा आत्मा झाला. बेस पहिला देह, दुसरा आत्मा, जो ख्रिस्त तो आत्मा. आधी देह मग आत्मा. आधी आत्मा नाही, आधी काय आहे, देह. म्हणजे हे लग्न जे आपण लावलं हे देहाचं लग्न आहे, आत्म्याचं नाही आहे. पण प्रभू आम्हाला या देहातून आत्म्याच्या लग्नाकडे नेतो आहे. पक्क लक्षात घ्या. देहाचं ते मातीत जाईल, आत्म्याचं स्वर्गात जाईल. परत म्हणा, देहाचं मातीत जाईल, देहाची लग्न मातीत जातील, आत्म्याची लग्न स्वर्गात जोडली जातील. हालेलुया. आपण इथून शिकत आहोत. पहा, आज आपण देहाची सोयरी करत आहोत, वाग्दान करीत आहोत, एकमेकांना दिलेलं वचनानं बांधले गेले आहोत. ते देहाचं बांधणं आहे. पण पक्क लक्षात घ्या, दुसरं जी आहे ते आत्म्याची सोयरीक आहे. ती कोणती आहे, आत्म्याची सोयरीक. आज आपण देहाची सोयरीक साजरी करीत आहोत, पण आत्म्याची सोयरीक ती कोणती. कोणती सांगा. अरे सांगा. बाप्तिस्मा हे आत्म्याची सोयरीक. आमेन. ही आत्म्याची सोयरीक, ही देहाची सोयरीक एंगेज, ही आत्म्याची सोयरीक एंगेज. कोणाबरोबर एंगेज, देवाबरोबर, आत्म्याबरोबर एंगेज. पहा, बाप्तिस्मा झाला, सोयरीक झाली की वधू रात्रंदिवस आपल्या सुखी संसाराची वाट पाहते. कधी माझं लग्न होईल, कधी माझं लग्न होईल, वर कधी मला न्यायला येईल बँड घेऊन. आता आपल्यात नाही वाजत बँड म्हणा, पण पूर्वी बँड बाजे असायचे, ढोल ताशे असायचे नाही का, वाजंत्री असायचीच. पण आत्म्याचं लग्न होतं तेव्हा वर येणार आहे. ही आत्म्याची वधू म्हणजे मंडळी कोणाची वाट बघते, वर कसा येणार आहे, काय घेऊन येणार आहे, तुतारी, ट्रम्पेट करण्याचा आवाज, करण्याचा नाद होईल, दूतांसहित तो येईल, ढगांवर स्वार होऊन, घोड्यावर नाही. तो देहाचा वर नाही आहे घोड्यावर यायला, ढगांवर स्वार होऊन तो येईल. कशाला येईल, वधूला न्यायला येईल. हालेलुया, हालेलुया. तयार आहात, वेळ जवळ आलेली आहे. बघा आजची स्थिती. प्रभूनं म्हटल्याप्रमाणे युद्ध होतील ठिकठिकाणी. माझ्या नावाकरिता ते तुमचा सर्व प्रकारचा खोटं नाटं बोलून छळ करतील, तुम्हाला तुरुंगात टाकतील. झाली सुरुवात. अनेक लोक तुरुंगामध्ये खोट्या आरोपाखाली खितपत पडलेले आहेत. हे धर्म परिवर्तन करतात म्हणून अत्यंत खोटा आरोप,
अनेक लोक देवाचे सेवक तुरुंगात पडलेले आहेत. उद्या आपली पाळी आहे. सगळे प्लॅन त्यांनी तयार केलेले आहेत. पण शेवटी जे काय होणार आहे ते प्रभूच्या इच्छेनेच होणार आहे. तुम्हाला विजय मिळावा म्हणून ही परीक्षा तुम्हाला द्यावीच लागणार आहे. परीक्षेशिवाय पास होता येत नाही. तर ही आत्म्याचं लग्न हा बाप्तिस्मा झाला की वधूरूपी मंडळी, वधू ही कोण आहे? वधू कोणाची वाट बघते? वराची वाट बघते. वर येत आहे ढगावर स्वार होऊन, बेंडबाजाच्या नादामध्ये तुतारी करणा वाजेल. आणि तो कोणालाच माहीत नाही अशा वेळेला येईल. त्याच्याबरोबर वऱ्हाडी पण असतील. या वऱ्हाडाबरोबर वऱ्हाडी असतात की नाही? व्याही, विहिणी वगैरे असतात की नाही? त्या वराबरोबर कोण असतील? देवदूत असतील. ट्रम्पेट वाजेल. हालेलुया. आणि चारी दिशातून निवडलेले गोळा केले जातील. कोण तयार आहे? कोण वधू आहे? कोण तयार आहे? वर आला आहे आणि वधू जाईल का ब्रश करायला? थांब हे वर आला, मी ब्रश करते. ब्रश नाही केला, मी आंघोळ नाही केली, मी कपडे नाही बदलले. नो. म्हणून प्रभू म्हणतो तयार राहा. पण वर कधी येतो हे तुम्हाला माहीत नाही. तयार राहा. ब्रश करून तयार राहा. केस बेस बांधून मस्तपैकी जे काय गजरा बिजरा माळायचा तो माळा. 9 दानांची हार गळ्यामध्ये घालून तयार असा. कोणता हार? कोणता हार? आत्म्याची 9 दानं. तो हार गळ्यामध्ये घालून रेडी असा. येस, वर येत आहे, मी तयार आहे. म्हणून म्हणतो जागे राहा. कारण कोणत्या घटकेस वर येईल तुम्हाला माहीत नाही. आमेन. हालेलुया. यांच्या लग्नाची डेट आपल्याला माहिती आहे की या तारखेला वर येणार आणि मला त्याच्या घरी घेऊन जाणार. पण त्या लग्नाची डेट, तारीख कोणालाही माहीत नाही. म्हणून आपल्याला आज तयारी करायची आहे. यांच्याकडे बघायचं आहे. माझी पण सोयरीक झाली आहे. माझी पण सोयरीक झाली आहे आणि वर मला न्यायला येत आहे. आर यू रेडी? तयार आहात का? ओ हालेलुया. पहा. आणि देहाचं वर जसा येईल त्यांना न्यायला वधूला, तसा आत्म्याचा वर देखील येईल. मत्ती 26:6 वाचाल का? मत्ती कृष्णवर्तमान 26वा अध्याय 6वं वचन. पान नंबर 1181. सव्वीसावा अध्याय 6वं वचन पप्पा. वाचा. 25:6 ना? 25:6. पान नंबर 1179. पण मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर येत आहे. मध्यरात्री सगळे झोपलेत. हाक आली. काय आली? वर येत आहे. तुम्ही त्याला सामोऱ्या जायला चला. चला. वधूला काय म्हणतो? चला, तो आला आहे. वधू काय करते? जागी आहे का झोपली आहे? आपण वधू आहोत ना. वधू जागी आहे का? आज रात्री वर येणार आहे. वधू जागी आहे का? आपण तयार आहोत का? हॅलो, काय म्हणाला तो? उठा, चला, वर येत आहे. पुढे. तेव्हा त्या सर्व कुमारींनी उठून आपल्या मसाली नीट केल्या. सर्व कुमारीने उठून काय केलं? मशाली नीट केलं. मशाल ही कशाचं लक्षण आहे? आत्मिक जागृती पेटलेल्या. तुमच्या मशाली पेटलेल्या असू द्या. आत्मिक जागृती. प्रभूच्या भक्तीनं जागृत असलेले, झोपलेले नाही, थंडावलेले नाही. तुमच्या मशाली पेटलेल्या, जागृती दाखवितात. बरोबर आहे. मशाली काय केल्या? नीट केल्या. वेळ आली आहे. पुढे. आणि मूर्ख कुमारींनी सहाण्यानं म्हटले, तुम्ही आपल्या तेलातून आम्हाला काही द्या. मूर्ख कुमारी झोपल्या होत्या. त्यांच्याकडे आत्म्याची फळं मशाल नव्हती. कारण आमच्या मसाली विझत चालल्या आहेत. विझल्या होत्या. दर रविवारी ते प्रार्थनेला येत होते, जात होते, पण मशाली पेटलेल्या नव्हत्या, विझत आलेल्या होत्या. काय रोज रोज कधीतरी आज नाही जायचं, आज नाही घ्यायचं. कंटाळा
ही कंटाळा, प्रार्थनेचा कंटाळा ही मशाल विझत आलेलं लक्षण. आलं लक्षात? प्रार्थनेचा कंटाळा येतो, जावंसं वाटत नाही मंदिरामध्ये, तुमची मशाल विझत आलेली आहे हे त्याचं लक्षण आहे. आणि मग त्या काय करतात, अरे आम्हाला तेल द्या. काय म्हणाला त्या? आम्हाला तेल द्या. अरे काय मग त्या शहाण्या कुमारी का काय म्हणाल्या? पण शहाण्यांनी उत्तर दिले, हां त्या म्हणाल्या, कदाचित आम्हाला व तुम्हाला हे तेल मुळीच पुरणार नाही. हां, तेल नाही पुरणार. तर त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन आपल्या स्वतःसाठी ते विकत घ्या. आमेन. हा विकणारा कोण आहे? हॅलो, अरे हा विकणारा कोण आहे? कुठे भेटेल? कुठे भेटेल? देवाच्या घरात भेटेल. आज तेच तेल तुम्हाला दिलं जातं आहे. आज तेच तेल, दर रविवारी हे तेल तुम्हाला दिलं जातं आहे. घ्या आणि जपून ठेवा. तो येईल तेव्हा तुमचे दिवे पेटलेले असतील, ह्या तेलामुळे पेटलेले असतील, नाहीतर ते विझलेले असतील. आमेन. हालेलुया, हालेलुया. पहा, देवानं पाठवलेत ना तेल द्यायला. होय. तेल विकणारे. हो ना? हो. पहा, आता घ्यायचं की नाही? शहाण्याने घेतलं आणि मग त्या त्यांच्याकडे मागायला गेल्या. ज्या शहाण्या कुमारिका होत्या, या वेड्या कुमारिका त्यांच्याकडे मागायला गेल्या. त्यांनी नाही दिलं. ते म्हणाल आम्हाला नाही पुरणार, तू जा तिथे विकत घे. आता मध्यरात्री तेल तुम्हाला कुठे विकत मिळेल? मंदिर बंद असेल मध्यरात्री, तुम्ही मंदिराकडे याल का धावत तेल घ्यायला? नाही. आज म्हटलेला दिवस आहे, तोपर्यंत तू आपल्या निर्माणकर्त्याला आठव. तेल जमा करून ठेव. माहीत नाही कधी वेळ येईल, कधी वर येईल. वेळ जवळ आलेली आहे. त्यांनी सांगितलेली सगळी लक्षणं पूर्ण होत आहेत. आमेन. वाच पुढे. आणि त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला. हां, ते विकत घ्यायला गेल्या आणि काय आलं? वर आला. वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या त्याच्याबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या. आत गेल्या. ज्या तयार होत्या त्या गेल्या त्याच्या बरोबर, वराबरोबर. आणि दार बंद झालं. दार बंद झालं. संपलं विषय. पुढे. आणि नंतर त्या दुसऱ्या कुमारी येऊन म्हणाल्या, हे प्रभू प्रभू, आम्हासाठी दार उघड. दार उघड, दार उघड, आम्हासाठी दार उघड. परंतु त्यांनी येऊन उत्तर दिले, म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखीत नाही. आमेन. इथे बसणारे असे किती लोक असतील की प्रभू त्यांना म्हणेल मी तुम्हाला ओळखीत नाही? खात्री आहे तुम्हाला प्रभू म्हणेल तुमच्याविषयी, मी तुला ओळखतो माझ्या मुला. नसेल खात्री तर आज खात्री करून घ्या की त्यांनी म्हणावं, मुला मुली, मी तुला ओळखतो, तू माझी वधू आहेस, मी तुला ओळखतो. आज ही खात्री आपल्याला व्हायला हवी. नुसतं ऐकू नका, ही खात्री करून घ्या, माझा प्रभू मला ओळखतो. माझा प्रभू मला. तुम्ही प्रभूला ओळखता, ठीक आहे, सगळेच ओळखतात, पण प्रभू आम्हाला ओळखतो का? प्रभूला सगळेच ओळखतात, प्रभू प्रभू सगळेच करतात, पण प्रभू म्हणतो मी तुला ओळखीत नाही. मग पुढे यास्तव जागे राहा. यास्तव जागे राहा. प्रियानो, प्लीज जागे राहा. कारण तो दिवस किंवा ती घटका तुम्हाला ठाऊक नाही. ठाऊक नाही, म्हणून जागे राहा. तेल मिळतंय ना? दर रविवारी तेल मिळतंय ना? साठलेलं आहे का? की भोग पडलेल्या पिशवीतून सगळं गेलं? साचलेलं आहे का भोग पडलेल्या पिशवीतून सगळं निघून गेलं? आज विचार करा पक्का. वर येत आहे. प्रकटीकरण 21:2 बघा. प्रकटीकरण 21 अध्याय 2 वचन, पान नंबर 1503. प्रकटी 21:2. तेव्हा मी पवित्र नगर नवे यरूशलेम देवापासून आकाशातून उतरत असलेले पाहिले. ते आपल्या नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीसारखे सजवलेले होते. आम्ही नवरी कशी सजलेली होती? आकाशातून उतरणाऱ्या त्या पवित्र नगरासारखी नवरी सजवलेली होती. तेच तिचं घर आहे. हालेलुया. अतिशय उत्तम. त्याच्यानं 21:9 बघा. 9 वचन,
आणि ज्या 7 देवदूतांजवळ त्या 7 शेवटल्या पिढ्यांनी भरलेल्या 7 वाट्या होत्या, त्यातील एक माझ्याकडे येऊन माझ्याशी बोलला व म्हणाला, ये मी तुला नवरी कोकऱ्याची स्त्री दाखवतो. आमेन. ये मी तुला कोण दाखवतो? कोकऱ्याची नवरी. कोण आहे ती? वधू. कोण आहे ती? मंडळी. कोकऱ्याची वधू. आणि तिनं काय केलेलं आहे बघा, प्रकटीकरण 19:6-8 मध्ये तिनं काय केलेलं आहे त्या वधूनं? प्रकटीकरण 19 अध्याय 6 वचन. तेव्हा मोठ्या समुदायाच्या शब्दासारखी आणि फार जलांच्या शब्दांसारखी आणि प्रचंड गडगडाटाच्या शब्दासारखी वाणी मी ऐकली. ती म्हणाली, हालेलुया, कारण प्रभू आमचा सर्व सत्ताधारी देव हा राज्य करीत आहे. आपण आनंद करू आणि उल्हास करू आणि त्याला गौरव देऊ, आमेन. कारण कोकऱ्याचं लग्न आलं आहे. कोकऱ्याचं लग्न आलं आहे आणि नवरीनं आणि त्याच्या नवरीनं आपणाला सिद्ध केलं आहे. आणि तिला कोकऱ्याचं लग्न आलं आहे, त्याच्या नवरीनं आपल्याला तयार केलं आहे. आणि तिला असं नेमून दिलं होतं की तिनं शुद्ध आणि तेजस्वी तागाचं बारीक वस्त्र नेसावं. काय नेमून दिलं होतं? शुद्ध, शुभ्र, सफेद, तेजस्वी तागाचं बारीक वस्त्र नेसावं. आता आपल्यामुळे देहाचं लग्न लावतात ना, तेव्हा पण तेजस्वी असं पांढरं वस्त्र घालतात, बरोबर का? पण ह्या वस्त्रानं, हे वस्त्र घालून कोणी त्या लग्नात नाही जाणार, या लग्नात जातील, बरोबर आहे? लग्नाला ते वधू कुठलं वस्त्र घालते? पांढरं, शुभ्र, तलम. आणि मागे तिच्या वस्त्राचा सोगा पकडायला 2 जणी कुमारिका हजर असतात. नवरी चालली आहे आणि मागून सोगा पकडला आहे, खाली कोणाचे पाय पडू नये म्हणून. हो की नाही? हो की नाही? हे इथूनच घेतलं आहे, पण त्यांनी देहाचं घेतलं आहे. आम्हाला आत्म्याचं घ्यायचं आहे. हालेलुया. देहाचं नष्ट होईल, आत्म्याचं सर्व काळ टिकेल. हे वस्त्र आहे, नवरीनं नेसलेलं आहे. या नवरीनं कुठलं वस्त्र नेसलं पाहिजे? तागाचं शुभ्र केलेलं वस्त्र. हे वस्त्र काय आहे? ते तागाचं बारीक वस्त्र पवित्रांची न्यायीपणाची कामं आहेत. पवित्रांची न्यायीपणाची कामं आहेत. ते पवित्र मंडळी शिवी मारणार नाही, वस्त्राला डाग लागू देणार नाही, नजरेतून पाप करणार नाहीत, वाईट पाप म्हटलेलं काहीही त्यांच्या हातून घडणार नाही, कारण त्यांना शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे. ती जपेल नाही, माझ्या वस्त्राला मला डाग लावायचा नाही, कारण हे माझ्या लग्नाचं वस्त्र आहे, माझ्या लग्नाचा झगा आहे, हा माझ्या लग्नाचा पोशाख आहे. त्याच्यावर अमंगळपणाचा, माझ्या कुकर्माचा डाग मी लावू देणार नाही. आमेन, आमेन, हालेलुया. पहा, तिनं वचन 8 मध्ये काय म्हटलेलं आहे? कोकऱ्याच्या नवरीनं काय दिलं, काय केलं? परत वाचा 8वं वचन. आणि तिला असं नेमून दिलं होतं की तिनं शुद्ध आणि तेजस्वी तागाचं बारीक वस्त्र नेसावं. ते तागाचं बारीक वस्त्र पवित्रांची न्यायीपणाची कामे आहेत. आमेन. कोणाला नेमून दिलं? जगाला का? नवरीला. करणार तुमच्या वस्त्र जे प्रभूनं तुम्हाला दिलेलं आहे बाप्तिस्म्याद्वारे, त्याच्यावरती डाग किंवा सुरकुती असं काहीही नसावं. ते लग्नाचं वस्त्र आहे आणि ह्या वस्त्रामध्ये प्रभू तुम्हाला न्यायला येत आहे. आमेन. करा प्रार्थना प्रियानो.